देवाचं भय शिकवलं, सगळं आज्ञापालन शिकवलं, तिला राणी होण्याचा देखील चान्स मिळावा म्हणून इतकी धडपड त्यांनी त्याच्या जीवनामध्ये केली. यातून त्यांचं कौटुंबिक रिलेशन कसं आहे हे आपल्याला दिसतं. बघा, आज घरामध्ये जर 2 किंवा 4 किंवा अधिक लोक असतील, भाऊ असतील, तर त्यांच्या कुटुंबामध्ये एकमेकांप्रती इतका आदर, इतकं प्रेम, इतका कळवळा आपल्याला दिसतो का? नाही दिसत. प्रत्येकाला वाटतं मलाच सगळं असलं पाहिजे, दुसऱ्या कोणालाच असायला नको, नाही का? पण ज्यावेळेस देवाचे लोक असतात ना प्रियानो, ज्यावेळेस आपला देवावर विश्वास असतो ना, त्यावेळेस आपण स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करतो. म्हणून आपल्या घरामध्ये या दिवसामध्ये, या नवीन वर्षामध्ये संकल्प करा की आपल्या घरामध्ये कधी भांडण तंटे होणार नाहीत. मला जास्त किंवा तुला जास्त ह्या गोष्टीहून तर अजिबातच नाही. कारण आपण देवाची लोक आहोत, तर आपल्यामध्ये सहनशीलता, ममता, नाही का, प्रेम, या समंजसपणा, ह्या गोष्टी असल्या पाहिजे प्रियानो. आणि म्हणून इतरांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. बघा, ह्या मर्दकाईने त्या